5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक, मनसे नेते संदीप देशपांडेंकडून दादर स्थानक आणि लोकलमध्ये पत्रक वाटप. पाच जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर जबाबदारी, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंच्या खांद्यावर धुरा. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. पूर्ण ताकदीनं मोर्चात सहभागी होणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत भाजपचं वेट अँड वॉचची भूमिका. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सावध पवित्रा. भाजपचं अजूनही विचार मंथन सुरूच. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार. 30 जून रोजी अर्ज भरणार, तर 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधी विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. पतीचा माध्यमांशी बोलण्यास नकार. शेफालीला 15 वर्षांपासून होता मिरगीचा त्रास. उपचारही सुरू होते, तर 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी घेत होती अँटी एजिंग ट्रीटमेंट. डॉक्टरांची माहिती. संभाजीनगरच्या वैजापुरात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या. शेजारच्या मंदिरातील साहित्याची तोडफोड. एप्रिल महिन्यात संगीता यांना दिली होती जीवे मारण्याची धमकी. पनवेलमध्ये मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर सापडलं नवजात अर्भक. उच्चभ्रू वस्तीत अर्भक रस्त्यावर सोडलं. सेरेलॅक, कपडे आणि इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही मिळाली. इंदापुरातील बेलवडीत तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण, तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार. तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अभिनेत्री शेफाली जरीवालाचा 42व्या वर्षी मृत्यू झालाय. काल रात्री अचानक तिची तब्येत बिघडली. तिला